नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आपण बघत आहोत काही केमिकल रिॲक्शन. आपण बघत आहोत ग्लुकोज, त्याच्या काही केमिकल प्रॉपर्टीज, त्याचं स्ट्रक्चर, याच्याबद्दलची माहिती आपण घेत आहोत. आणि ही माहिती घेत असताना आज या ठिकाणी आपण काही माहिती घेणार आहोत. आज आपण या ठिकाणी घेणार आहोत केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द ग्लुकोज. ओके, तुम्हा सर्वांना माहीत आहे ग्लुकोजचं स्ट्रक्चर कसं असतं. मग ग्लुकोजचं जे स्ट्रक्चर आहे ते असंच का आहे, मैं ऐसा क्यों हूं, त्याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे. पहा, आता तुम्हाला माहित आहे ग्लुकोज कसं आहे. तर याच्यामध्ये आहे CHO, ह्याच्यामध्ये आहेत कार्बन 6, 1 2 3 4 5 आणि हे 6, बरोबर आहे का. ह्याच्यामध्ये आहेत 5 OH. आता 5 OH पैकी एक आपण काढलेला आहे, ठीक आहे. हे 1 OH, हा 2 OH, हा 3 OH, हा 4 OH आणि हा 5वा OH आणि बाकीचे H लिहा, म्हणजे C6H12O6. हा तुमचा ग्लुकोजचा मॉलिक्यूल आहे. ग्लुकोज कसा असतो हे पहिल्यांदा आपल्याला माहित पाहिजे. आणि ग्लुकोजचा मॉलिक्यूल कसा असतो, असा असतो, ठीक आहे. आता ह्या ग्लुकोजची रिॲक्शन आपण वेगवेगळ्या रिएजंट सोबत करतोय आणि आपण एक एक कन्सेप्ट सिद्ध करतोय की बाबा ग्लुकोजचं स्ट्रक्चर असंच का आहे. मैं ऐसा क्यों हूं, मैं ऐसा क्यों हूं, मैं जैसा भी हूं, मैं वैसा क्यों हूं. हे कळलं का. ए आ ओ ए आ आ. अरे ग्लुकोजचं स्ट्रक्चर कसं आहे, असं आहे. मग हा ग्लुकोज असाच का बरं आहे. ह्याच्यामध्ये CHO आहे, हे कशाहून सांगणार तुम्ही. ह्याच्यामध्ये 5 OH आहेत, कशाहून सांगणार तुम्ही. ह्याच्यामध्ये कार्बन 6 एका स्ट्रेट चेन मध्ये आहेत, कशाहून सांगणार तुम्ही. अरे बाबांनो, याच्यासाठी काही रिॲक्शन्स आहेत, त्या या ठिकाणी बघत आहोत आपण. जसं याच्यामध्ये 5 OH आहेत, ह्याच्यामध्ये कार्बोनिल ग्रुप आहे, CHO ग्रुप आहे, कार्बन एका स्ट्रेट चेन मध्ये आहेत, ह्याच्यामध्ये CHO ग्रुप आहे. ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण रिॲक्शनच्या साह्याने बघणार आहोत. आणि काही बघितले आपण रिॲक्शन. आता काही रिॲक्शन्स आपण बघू या ठिकाणी. आता आपण बघूया या ग्लुकोजची रिॲक्शन HCN सोबत. पहा, रिॲक्शन विथ हायड्रोजन सायनाइड. HCN म्हणजे कोण, हायड्रोजन सायनाइड. आता आपण काय करू, हा ग्लुकोज घेऊ आणि या ग्लुकोजची अभिक्रिया आपण करू HCN सोबत. आता HCN सोबत आपण रिॲक्शन करू, पण एक लक्षात ठेवा तुम्ही, HCN हा कोणासोबत रिॲक्ट होतो, अल्डिहाइड सोबत. कोणासोबत, कार्बोनिल ग्रुप सोबत. आता बघा इथं करू, हा इथं करतो, C डबल बॉन्ड O. हा कोण आहे, C डबल बॉन्ड O प्लस काय घेतला आपण, H आणि CN. आता काय करू आपण, कार्बन ऑक्सिजन ह्या दोघांच्या मध्ये डबल बॉन्ड आहे आणि कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डच्या अक्रॉस आपण H आणि CN ह्याचे ॲडिशन करू. आणि HCN ची ॲडिशन होत असते अक्रॉस कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. हो का, हायड्रोजन हा आणि CN हा, कळलं का. हायड्रोजन हा ऑक्सिजनला अटॅच होतो, तर CN हा ह्या तुमच्या कार्बनला अटॅच होतो. झालं, संपलं. आणि मग येतो प्रॉडक्ट आपला कसा, हो का, असं. हे बॉन्डला बॉन्ड, हे C ला C, हे बॉन्डला बॉन्ड, ठीक आहे. या ठिकाणी घेतला आपण O आणि H आणि या ठिकाणी घेतला आपण CN. ही रिॲक्शन पहिल्यांदा माहित पाहिजे आणि मग ह्याच्या आधारे ही रिॲक्शन करू आपण ग्लुकोज सोबत. बाबांनो, HCN हा कोणासोबत रिॲक्ट होतो, तुमच्या कार्बोनिल ग्रुप सोबत. आणि कार्बोनिल ग्रुप सोबत जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा H आणि CN ह्याची ॲडिशन होते. हा H ऑक्सिजनला अटॅच होतो, तर CN हा कार्बोनिल कार्बनला अटॅच होतो आणि डबलचं रूपांतर सिंगल बॉन्डमध्ये होतं. आणि अशा प्रकारचा हा तयार झाला सायनोहायड्रीन. याचं नाव आहे सायनोहायड्रीन. सायनोहायड्रीन म्हणजे अशा प्रकारचा कंपाऊंड ज्याच्यामध्ये 2 फंक्शनल ग्रुप आहेत, एक OH आणि एक CN. आता ही रिॲक्शन जशी इथं झाली तिथं आपण करूयात. पहा, लक्ष द्या, बरोबर लक्ष द्या. बघा, हे बघा, C डबल बॉन्ड O H. ओके, हे 2, हे 3, हे 4, हे 5 आणि हे 6, CH2OH. बरोबर आहे का. तिथं H लिहू आपण, बाकी सगळे OH लिहा. हे ग्लुकोजचं स्ट्रक्चर आपल्याला ऑलरेडी माहित आहे, सांगायची गरज नाही. ओके, आता हा ग्लुकोज आहे, तुम्हाला माहित आहे. आता या ग्लुकोज सोबत आपण कुणाची अभिक्रिया करूयात. या ग्लुकोज सोबत आपल्याला अभिक्रिया करायची आहे HCN ची. आणि HCN ची ॲडिशन कुठं होते, कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डच्या अक्रॉस होत असते. आता काय करू आपण, हो का, प्लस H आणि CN. आता रिॲक्शन कशी होईल बघा. आता हायड्रोजनची ॲडिशन कुठं होईल, हायड्रोजनची ॲडिशन होईल
ऑक्सिजनला आणि CN ॲडिशन होईल ह्या कार्बनला. बघा म्हणजे कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डच्या अक्रॉस H आणि CN ह्या दोघांची ॲडिशन झाली. बाबा HCl मधला H हा भाग कार्बोनिल ऑक्सिजनला अटॅच झाला, तर CN हा कार्बोनिल कार्बनला अटॅच झाला आणि तयार झाला ग्लुकोज सायनोहायड्रीन. काय ग्लुकोज सायनोहायड्रीन तयार झाला. कसं हे पहा, हे कार्बन आहे, हे H आहे बरं का. इथे लिहिलं मी, एक झालं, 2 3 4 5 आणि हे CH2OH 6 बरं का. 1 2 हे H बरोबर आहे का. OH 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 OH. हा आता ह्या कार्बनला काय झाला अटॅच CN आणि ह्या ओला H हो का, लिहू का वरी OH आणि खाली CN. चालतंय झालं. हा तुमचा कोण आहे सायनोहायड्रीन. अतिशय सोपी रिॲक्शन. ही रिॲक्शन बघा पहिल्यांदा, म्हणजे हे तुमच्या लक्षात सहजपणे येईल. अशा प्रकारची रिॲक्शन अतिशय सोपी आहे, फक्त आपण व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. संपलं. HCl ची ॲडिशन आपण जर ग्लुकोजमध्ये केली तर ग्लुकोजमध्ये HCl ची ॲडिशन होते. हायड्रोजन हा कार्बोनिल ऑक्सिजनला अटॅच होतो, तर CN हा कार्बोनिल कार्बनला अटॅच होतो आणि अशा प्रकारे या ठिकाणी ग्लुकोज सायनोहायड्रीन तयार होतो. अशा प्रकारची आपली संपूर्ण अभिक्रिया जी आपल्यासमोर सांगितलेली आहे. ह्या रिॲक्शनच्या आधारे काय सिद्ध होतं, या रिॲक्शनच्या आधारे सिद्ध होतं की तुमच्या ग्लुकोजमध्ये कार्बोनिल ग्रुप आहे. हा ग्लुकोजमध्ये कार्बोनिल ग्रुप आहे, C डबल बॉन्ड O ग्रुप आहे. कळलं का. ह्या रिॲक्शनहून काय प्रूफ होतं, काय सिद्ध होतं, या रिॲक्शनहून असं सिद्ध होतं की तुमचा जो ग्लुकोज आहे या ग्लुकोजच्या मॉलिक्यूलमध्ये कार्बोनिल ग्रुप आहे. बस, कारण कार्बोनिल ग्रुप ही रिॲक्शन दाखवतो आणि सायनोहायड्रीन तयार झाला याचा अर्थ तुमच्या ग्लुकोजमध्ये कार्बोनिल ग्रुप असला पाहिजे असं याच्यावरून सिद्ध होतं. तर ही एक सोपी रिॲक्शन आहे आणि त्या रिॲक्शनहून कुठली गोष्ट आपण प्रूव्ह करतोय, कुठली गोष्ट सिद्ध करतोय हे पण त्या ठिकाणी आपण थोडक्यात लक्षात घ्यायचं आहे. ओके, अतिशय सिंपल इन्फॉर्मेशन जी आपल्या समोर या ठिकाणी लिहिलेली आहे. ओके, आता नेक्स्ट रिॲक्शन बघू. आणि प्रत्येक रिॲक्शनच्या आधारे आपण काहीतरी सिद्ध करतोय, काहीतरी प्रूव्ह करतोय. अरे बाबा ग्लुकोजची अभिक्रिया तू कोणासोबत केलास, HCl सोबत, आणि याच्या आधारे तू काय सिद्ध केलास की तुमच्या ग्लुकोजमध्ये कार्बोनिल कार्बन आहे, कार्बोनिल ग्रुप आहे, हे आपण सिद्ध केलं. ग्लुकोज कंटेन्स कार्बोनिल ग्रुप, इट कॅन बी प्रूव्ड बाय दिस रिॲक्शन. ही आपल्या समोरची रिॲक्शन. आता नेक्स्ट रिॲक्शनला बघू, त्याची माहिती घेऊ. हा ग्लुकोज ऐसा कैसा, मैं ऐसा क्यों हूँ, मैं ऐसा क्यों हूँ, मैं ग्लूकोज क्यों हूँ, मैं ग्लूकोज क्यों हूँ. हे हा हो हे हा 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 हा, हे हा हो हे हा 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 हा. पहा नीट लक्ष द्या. नेक्स्ट रिॲक्शन आहे रिॲक्शन विथ ब्रोमीन वॉटर. ब्रोमीन वॉटर किंवा ह्याला लिहा Br2 आणि वॉटर. ऐका नीट ऐका रे पिल्यांनो, बघा मी काय सांगलो. चला, तुम्हाला माहित आहे ग्लुकोजचं स्ट्रक्चर, ते डबल सांगण्याची आवश्यकता नाही, ते काढण्याची आवश्यकता नाही. आता ग्लुकोजची अभिक्रिया करूयात आपण ब्रोमीन वॉटर सोबत. लक्षात ठेवा, ब्रोमीन वॉटर हा अतिशय माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे. ब्रोमीन वॉटर इज ए माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. बघा काय लिहिलं आपण, ग्लुकोज हा एक माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे जो फक्त, बघा ब्रोमीन वॉटर हा एक माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे जो फक्त CHO ग्रुपचं का करतो, ऑक्सिडेशन करतो. CHO ग्रुपचं ऑक्सिडेशन करू शकतो, प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करू शकत नाही, सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करू शकत नाही. द ब्रोमीन वॉटर कॅन ऑक्सिडाइज ओनली CHO ग्रुप. पाहूयात. मग आता ब्रोमीन आणि वॉटर यांची अभिक्रिया ग्लुकोज सोबत आपण करू, म्हणजे ग्लुकोजचं आपण करू ऑक्सिडेशन आणि ते ऑक्सिडेशन करण्यासाठी वापरूयात आपण ब्रोमीन वॉटर. ब्रोमीन वॉटरच्या साह्याने ग्लुकोजचं ऑक्सिडेशन करणे कसं, असं असं सगळं बघा. ओके, आता बघा ऐका नीट, बघा नीट ऐका. CHO
2 3 4 5 आणि हे CH2OH 6 1 2 3 ओके OH 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 H H OH H हा कोण आहे ग्लुकोज याचा आपण करू ऑक्सिडेशन म्हणजे ॲडिशन ऑफ ऑक्सिजन त्यासाठी वापरू आपण ब्रोमीन आणि वॉटर ऐका नाही तर हा कोण आहे ग्लुकोज आणि ग्लुकोजचं या ठिकाणी आपल्याला करायचं ऑक्सिडेशन ॲडिशन ऑफ ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिडेशन आणि त्याच्यासाठी वापरायचं आहे ऑक्सिडायझिंग एजंट ज्याचं नाव आहे ब्रोमीन वॉटर ओके आता तुम्ही मला सांगा ऑक्सिडेशन करणे म्हणजे काय ॲडिशन ऑफ ऑक्सिजन मिसळा मग एक त्याला थोडं बदलून लिहितो तुम्ही C डबल बॉन्ड O हां आणि H आता काय करा एक ऑक्सिजन ॲड करा एक ऑक्सिजन ॲड करा मग काय होईल C डबल बॉन्ड O आणि OH म्हणजे CHO ग्रुप पासून काय होईल COOH होईल म्हणजे अल्डिहाइड पासून कार्बोक्सिलिक ऍसिड आणि मग इथं लिहू आपण C डबल बॉन्ड O OH चला 1 2 3 4 5 आणि हे CH2OH चला H OH 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 H H OH आणि H आणि हे आहे तुमचा ग्लुकॉनिक ऍसिड कोण आहे ग्लुकॉनिक ऍसिड दिस इज कॉल्ड एज ग्लुकॉनिक ऍसिड एक COH असेल तर ग्लुकॉनिक ऍसिड आणि दोन असले COH तर सॅकॅरिक ऍसिड जर एक COH ग्रुप असेल तर ग्लुकॉनिक ऍसिड आणि दोन COH असतील सॅकॅरिक ऍसिड एक COH ग्रुप असेल तर ग्लुकॉनिक ऍसिड ओके ठीक आहे लिहिलं आपण मग आता इथं काय झालं बाबा या रिॲक्शनमध्ये आपण काय केलं ग्लुकोज घेतलं ग्लुकोजचं काय केलं ऑक्सिडेशन केलं ऑक्सिडेशन कशाच्या साह्याने केलं ब्रोमीन वॉटरच्या साह्याने तयार का झालं ग्लुकॉनिक ऍसिड नेमकं घडलं काय नेमकं कन्व्हर्जन का झालं CHO ग्रुपचं रूपांतर COH मध्ये झालं CHO होता त्याचा काय झाला COH झाला आहे की नाही झालं म्हणजे अल्डिहाइड पासून कार्बोक्सिलिक ऍसिड तयार झाला CHO पासून COH तयार झाला फार्मिल ग्रुप पासून कार्बोक्सिल ग्रुप तयार झाला ओके संपलं आणि या रिॲक्शनच्या आधारे असं आपण सिद्ध करू शकतो किंवा असं आपण प्रूफ करू शकतो किंवा असं आपण सांगू शकतो बाबा तुझ्या ह्या अल्डिहाइडमध्ये कार्बोनिल ग्रुप आहे मान्य आहे तो कार्बोनिल ग्रुप कोणाचा आहे अल्डिहाइडचा आहे कारण अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन करतो ना ब्रोमीन वॉटर अल्डिहाइड असेल तर त्याचं ग्लुकॉनिक ऍसिड होईल ग्लुकॉनिक ऍसिड झालं काय झालं याचा अर्थ तुमच्या ग्लुकोजमध्ये CHO ग्रुप आहे असा ह्याचा अर्थ होतो आणि याच्याहून सिद्ध होतं की ग्लुकोज कंटेन्स फार्मिल ग्रुप किंवा CHO ग्रुप संपलं झालं ह्या रिॲक्शनच्या आधारे रिॲक्शन कशी होते तुमच्यासमोर सांगितलेलं आहे अतिशय सोप्या रिॲक्शन्स आहेत आणि प्रत्येक रिॲक्शनचा हेतू वेगवेगळा आहे प्रत्येक रिॲक्शनच्या आधारे आपण काहीतरी सिद्ध करतोय प्रूफ करतोय हे पण आपण लक्षात घ्यायचं आहे आणि नेक्स्ट रिॲक्शन जी आहे त्या नेक्स्ट रिॲक्शनमध्ये आपण करणार आहोत तुमच्या ग्लुकोजची अभिक्रिया कळलं का हा जो ग्लुकोज आहे ह्या ग्लुकोजची अभिक्रिया आपण करणार आहोत दॅट इज विथ ॲसिटिक अनहायड्राइड काय ॲसिटिक अनहायड्राइड आणि त्या ॲसिटिक अनहायड्राइड सोबत रिॲक्शन कशी होते काय होते ते बघूयात ओके बाय धन्यवाद 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 लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद आमचा व्हिडिओ संपलं आता आम्ही पुढचे घेतो आज आपण बघणार आहे आता या ठिकाणी बघा नेक्स्ट रिॲक्शन आपण घेऊया दॅट इज रिॲक्शन विथ ॲसिटिक अनहायड्राइड रिॲक्शन विथ ॲसिटिक अनहायड्राइड बघा आपण काय करू ग्लुकोज घेऊ आणि ग्लुकोजची रिॲक्शन आपण ॲसिटिक अनहायड्राइड सोबत करू ठीक आहे तुम्हाला माहीत आहे की हा ॲसिटिक अनहायड्राइड OH ग्रुपसोबत रिॲक्ट होतो आणि OH ग्रुपमधला हायड्रोजन रिप्लेस करतो आणि अल्कोहोलचं काय करतो असायलेशन करतो हे आपल्याला पहिल्यांदा माहीत पाहिजे ते सांगतो आणि मग रिॲक्शन आपण करू बघा समजा आपल्याकडे कुठला ग्रुप आहे OH ग्रुप आहे कुठला कसणार OH तिकडे काय कसणार मग आपण काय केलं ह्याची अभिक्रिया केली CH3 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O आणि CH3 हे आहे तुमचा ॲसिटिक अनहायड्राइड मग काय होतं माहिती आहे का अल्कोहोल मधला हायड्रोजनचा ॲटम रिप्लेस होतो हा OH ग्रुप आहे आणि या OH मधला हायड्रोजनचा ॲटम रिप्लेस होतो कशानं ॲसिटिल ग्रुपनं हा तुमचा संपूर्ण ग्रुप ॲसिटिल आणि हा इकडे येतो आणि दिस रिॲक्शन इज द ॲसिटिलेशन रिॲक्शन कुठली ॲसिटिलेशन रिॲक्शन
बघा ओला ओ, चला कोण आलं सी डबल बॉन्ड ओ आणि CH3 झालं, हे निघून गेलं संपलं. ही मुख्य रिॲक्शन आहे, ही कळली पाहिजे. ही रिॲक्शन कळली ही लगेच कळेल आपल्याला. अरे बाबा तू जर OH ग्रुपची रिॲक्शन ॲसिटिक अनहायड्राईड सोबत केलास तर का होणार आहे बाळा, तर त्या ठिकाणी OH मधला हायड्रोजनचा ॲटम हा ॲसिटिल ग्रुपनं रिप्लेस होणार आहे. मग आता ग्लुकोजमध्ये 5 आहेत, 5 OH, 5च्या 5 OH मधले हायड्रोजन हे या ॲसिटिल ग्रुपनं रिप्लेस होतात आणि ग्लुकोज पेंटा ॲसिटेट तयार होतो. काय ग्लुकोज पेंटा ॲसिटेट. आणि याच्यावरून असं सिद्ध होतं की ग्लुकोजमध्ये 5 OH आहेत. काय 5 OH, ग्लुकोजमध्ये 5 OH, ग्लुकोजमध्ये 5 OH, ग्लुकोजमध्ये 5 OH, 5 OH, 5 OH, 5 OH. चला बघा आता हे CHO 2 ह 3 ह 4 ह 5 ह, हे CH2OH 6. चला इथं काय आहे OH ह H ह H ह H ह H ह व H ह OH ह OH ह H ह H ह OH ह H ह. चला ह्याची रिॲक्शन करा कोणासोबत ॲसिटिक अनहायड्राईड 5 घ्या, CH3 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O आणि CH3. काय बघा 5 ठिकाणची H निघून जातील. एक इथला H, दुसरा H, तिसरा H, चौथा H, 5वा H, असे 5 H निघून जातील. सांगितलं कसं होतंय शेम तसं होणार. आणि इथले 5 CH3 CO ग्रुप इथं एक, 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 5 ठिकाणी 5 ग्लुकोज पेंटासिटेट तयार होते. कसं बघा आता हो का. पहिल्यांदा काय CHO. चला इथं का आलं बाबा H, इथं O, इथला H गेला कोण आलं CO CH3. चला इथं कोण आहे H, इथं O आहे. चला इथं कोण आला CO CH3. चला हां इथं काय आहे O, इथं H आहे CO CH3. बरोबर आहे का. बघा H O आहे CO CH3 किती झाले रे 1 2 3 4 5 आणि CH2 O CO CH3 ग्लुकोज पेंटासिटेट तयार झालं. हे ग्लुकोज पेंटासिटेट. आणि म्हणून आपण जर ग्लुकोजची अभिक्रिया ॲसिटिक अनहायड्राईड सोबत केली तर ग्लुकोजमध्ये एकूण 5 OH आहेत. त्या 5 OH मध्ये असलेले 5 हायड्रोजनचे ॲटम ॲसिटिल ग्रुपनं ॲसिटिल ग्रुप कळलं का त्यांना रिप्लेस होतात आणि ॲसिटिलेशन रिॲक्शन होते. आणि या रिॲक्शनवर सिद्ध होतं ग्लुकोजमध्ये 5 OH आहेत. ग्लुकोज कंटेन्स 5 OH ग्रुप, 5 OH ग्रुप. बस ही गोष्ट सिद्ध होते, संपलं. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या रिॲक्शन आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रिॲक्शनच्या आधारे ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला सांगता येतात. ओके. आणि अजून एक महत्त्वाचं वाक्य आहे. समजा तुम्ही काय घेत असताना तर घेत असताना तुमचा जो ग्लुकोज आहे त्याच्यामध्ये एक OH ग्रुप प्रायमरी आहे आणि बाकीचे 4 सेकंडरी आहे. आणि हे सिद्ध करण्याची एक अभिक्रिया आहे ज्या ठिकाणी सॅकॅरिक ॲसिड तयार होतं. आपण जर नायट्रिक ॲसिड सोबत रिॲक्शन ओके तर तो भाग आहे तुम्ही वाचा लक्षात येईल तुमच्या. तर ह्या सगळ्या रिॲक्शन्स अतिशय सोप्या आहेत. प्रत्येक रिॲक्शन कशी होते व्यवस्थित समजून घ्या म्हणजे हा सगळा भाग तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल. तर ही सगळी माहिती आपल्या समोर आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.